नमस्कार, मी मधुर बर्वे. NBTने ऑर्गनाईज केलेल्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये दिलीपराज प्रकाशन हा आमचा स्टॉल आहे आणि या स्टॉलमधून मी बोलत आहे. आज या महोत्सवाचा 5वा दिवस आहे आणि 5ही दिवस या महोत्सवामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. शनिवार रविवारी तर गर्दी होणं अपेक्षितच होतं, पण आज सोमवार, मंगळवार आणि आजचा बुधवार असून देखील कामाचा दिवस असून देखील प्रचंड गर्दी या संमेलनामध्ये आहे. हजारोंनी फुटफॉल आहे आणि वाखाणण्याजोगी गोष्ट अशी की अनेक लहान मुलं आणि तरुण मंडळी चा वाढता कल ह्याच्यामध्ये दिसतो. 25 ते 45 हा आपण वयोगट पाहिला तर या वयोगटातले अनेक लोक वेगवेगळ्या स्टॉल्सना भेट देत आहेत. जे आपण म्हणतो की वाचन संस्कृती लोप पावते आहे, त्याला हे एक चांगलं उत्तर आहे की अजूनही खूप सारे तरुण स्टॉल्सवर येत आहेत, पुस्तकांची खरेदी करत आहेत. लहान मुलांची खूप साऱ्या पुस्तकांना मागणी आहे, त्याचबरोबर पाककृतीच्या पुस्तकांना मागणी आहे, व्यवसाय मार्गदर्शन किंवा सेल्फ हेल्प अशा पुस्तकांना मागणी आहे. त्याचबरोबर अनुवादित पुस्तकांना देखील अनेक मागणी आहे. दिलीपराज प्रकाशनाच्या स्टॉललाही आवर्जून भेट द्यावी. हजारोहून अधिक इथे पुस्तकं आहेत आणि आपली आवडीची पुस्तकं घ्यावेत. धन्यवाद. पुस्तक प्रदर्शनामध्ये भाग घ्यायचा महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. पुस्तक प्रदर्शनं पाहिलेली आहेत, परंतु पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन आणि आपल्या पुस्तकांचा स्टॉल हा नेमका कसा काय याच्याबद्दल प्राथमिक चर्चा झाली आणि आमच्या सहकार्यांनी ठरवलं की आपण यात भाग घ्यायचा. त्यामुळं यामध्ये आम्ही भाग घेतला. अनेक गोष्टी शिकता आल्या, अनेक गोष्टी नवीन ज्या आहेत त्या नवीन गोष्टींचं अवधान ठेवून त्याचं कॅम्पेनिंग कसं करायचं हे लक्षात आलं. या 4 दिवसातला जो आमचा रिस्पॉन्स आहे तो सर्वसाधारणपणे बऱ्यापैकी आहे, ज्याला आपण A- म्हणतो अशापैकी आहे. मला वाटतं अशा प्रकारची प्रदर्शनं आणि जाणीवपूर्वक सब्जेक्ट ओरिएंटेड एखाद्या विषयाला धरून जर झाली तर आणखी फोकसला गर्दी होऊ शकेल. नमस्कार, मी भरत आमदापुरे. मी या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर जे पुस्तक महोत्सव लागलेला आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. इथं खूप सारे स्टॉल्स लागलेले आहेत. कोणतंही पुस्तक आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. ते हिंदी असेल, इंग्रजी असेल किंवा मराठी स्टॉल तर बहुसंख्येनं आहेत. मी आपल्या सर्वांना एक आवाहन करेल की आपण देखील या पुस्तक महोत्सवामध्ये यावं आणि काही पुस्तकं खरेदी करावीत. जरी हा काळ सोशल मीडियाचा काळ म्हटला जात असला तरी पुस्तकाचं महत्त्व काही कमी होत नाही आणि त्यातल्या त्यात हार्ड कॉपीचं महत्त्व तर कधीच कमी होणार नाही. त्यामुळं मी आपल्या सर्व पुणेकरांना एक आवाहन करेन की आपण या पुस्तक महोत्सवामध्ये यावं आणि चांगली पुस्तकं, दर्जेदार पुस्तकं आपल्याला इथे मिळतील ते खरेदी करावं
आणि वाचन संस्कृतीला कुठेतरी चालना द्यावी. धन्यवाद. फर्ग्युसन कॉलेजच्या परिसरात भरलेलं पुणे पुस्तक महोत्सव आत्ताच मी बघून आले आणि एक खूप मोठं प्रदर्शन भरलं आहे असं वाटलं. अंदाज माझा होता त्याच्यापेक्षा ते खूपच मोठं होतं आणि वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये खूप आपण ज्या सगळ्या महत्त्वाची जी प्रकाशन संस्था आपल्याला माहीत आहे त्या सगळ्या त्याच्यात सहभागी झालेल्या आहेत. त्या पलीकडे जाऊन वेगवेगळी जी शासकीय आपल्याकडे ऑफिसेस आहेत त्यांचंसुद्धा तिथे स्टॉल आहेत. महाराष्ट्र मुद्रणालय आहे, महाराष्ट्र शासनाचा वाईचं विश्वकोश मंडळ आहे, त्यांचा स्टॉल मला तिथे दिसला, किंवा पुण्यातल्या डेक्कन कॉलेजचा स्टॉल आहे, भांडारकर इन्स्टिट्यूटचा स्टॉल आहे. हे पूर्वी मी असं कधी कुठे पाहिलं नव्हतं. मला ते खूपच विशेष वाटलं. आणि बाकी तर सगळं आहेच, म्हणजे रोहन प्रकाशन किंवा आपली बाकीची जी सगळी पुण्यातली नामवंत प्रकाशन संस्था आहे, दिलीपराज प्रकाशन, मधुश्री प्रकाशन, शब्द प्रकाशन, सगळं काही तिथे आहे. ते आपल्याला बघायला मिळतं. त्या पलीकडे नॅशनल बुक ट्रस्टचा एक खूप सुंदर स्टॉल आहे तिथे आणि त्याच्यामध्येही उत्तम पुस्तकं आहेत आणि काही दुर्मिळ पुस्तकंही मला बघायला मिळाली. त्यानिमित्ताने मी त्याची खरेदी केली आणि एका वेगळ्या विश्वात छान फेरफटका मारला असं मला वाटलं. मला असं वाटतं सगळ्यांनी बघावं हे प्रदर्शन आणि एक आत्ताच्या ज्या आपल्या सगळ्या आपण मोबाईलच्या जगात किंवा ऑनलाईन जगात अडकलेलो आहोत त्याच्यातनं एक हा छोटासा विचार करायला लावणारा उपक्रम आहे. अवश्य त्याच्यात सहभागी व्हा. हॅलो, मी गायत्री नलावडे. मी पुण्याचीच आहे. सध्या मी B.Pharm फायनल इयरला आहे सिंहगड कॉलेजला. इथे आपल्या पुण्यामध्ये बुक फेस्टिवल जो आहे NBT थ्रू अरेंज केलेला, मी सगळ्यांना सजेस्ट करेल की एकदा तुम्ही अवश्य भेट द्या इथे येऊन. मी हे राधेय म्हणून बुक घेतलेलं आहे जे रणजित देसाई यांनी लिहिलेलं आहे. या बुकविषयी मला ॲक्च्युली जास्त माहीत नाही आहे पण मी याचं खूप नाव ऐकलेलं आहे आणि माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांनी पण बुक्स घेतले आहेत. सो मी एकदा तुम्हाला सजेस्ट करेल की एकदा तुम्ही नक्की घ्या ते बुक.